गणपती बाप्पा मोरया. ओके येस. हे सगळं बिहाइंड द सीन्स मध्ये कधी जाईल देव वी डोंट नो. आमच्याकडे एडिटरच नाहीये. बाप्पा एडिटर, बाप्पा फॉलोअर्स. आपण फक्त मागतच चाललोय बाप्पाकडे. तुझं मागतो मी आता, मागतो आता. बाप्पा आले तिथे या. आणि आम्हाला एपिसोड असं म्हणजे आम्ही सुरू पण नाही करत की नमस्कार विमस्कार म्हणतो. त्यांना गेला बास नाही. खरं आहे म्हणजे बाप्पा येणं हे जे काही फिलिंग आहे म्हणजे शहारे ते ती फील तो एनर्जी ते वेडेपण आहे. अक्षरशः वेडेपण आहे. आणि सुरुवात होते हे बघ आमच्या घरात तर सुरुवात बाप्पा ज्या दिवशी जातात विसर्जन झालं की पुढच्या वर्षीच्या लवकर या. अरे जाऊ देत त्याला 2 मिनिटं. सो ते होतं. पण तो जो काही माहोल बनतो ना, तो जो काही बाप्पा येण्याची तयारी, त्या आगमनाची तयारी, तो जो काही माहोल बनतो ना, मी पूर्ण वर्ष जगते त्याच्यासाठी. ह्या 10 दिवसात मी पूर्ण एनर्जी माझं सगळं वर्षभराचं जे काही पॉझिटिव्हिटी मी पसरत राहते ना, या 10 दिवसात मी घेऊन ठेवते स्वतःकडे. मी एक वन्स डेटेड गाय आणि तो मला म्हणाला, पण आम्ही असंच बोलत होतो आणि तो म्हणाला मी वर्षाचे 10 दिवस सोडून नास्तिक असतोय. म्हणजे बाप्पा समोर आलं आणि हात जोडले नाही गेले असं नाही. नाही ते शक्यच नाही. आणि तुम्ही स्पेशली महाराष्ट्रात राहतात. आम्ही पुण्यात हा एपिसोड शूट करतो आहे आणि हिच्या घरी शूट करतोय, बाप्पाच्या सानिध्यात शूट करतोय. त्याच्यामुळे सगळी काही कृपा त्याचीच आहे. आणि एक खरंच सांगायचं तर ज्या दिवशी आम्ही पॉडकास्ट रिलीज करणार होतो, आमचं पहिलं पॉडकास्ट चैत्र पाडव्याला, आम्ही दगडूशेठला गेलो, अभिषेक केला. आणि ती जी तो जो काही भक्तिभाव आहे, म्हणजे काही समर्पण आहे. मला असं वाटतं की एकतर बाप्पाकडे गेलं की गोष्टी होणार हा जो काही विश्वास मिळतो. म्हणजे बाप्पा घडवतोच ऑब्व्हियसली, पण आपण ते करू शकतो हा विश्वास खरंच. ती एनर्जी मिळते कुठेतरी. आणि मला म्हणजे बाप्पाकडे जाताना एकच डोक्यात असतं की तुझ्याकडे येतेय, माझं काही मागणं नाहीये, तू बघून घे बाबा, यू नो एव्हरीथिंग, वो तेरा बॅलन्स शीट आहे. फक्त तुला रिमाइंडर द्यायला येते की मी पण सो तो करून घेतो, तो सगळं करून घेतो, सांभाळून घेतो. जे काही काम करायचं असेल, जे काही ते होतं आणि ते झालं पण आहे ना. आपण बाप्पाला सरळ लाईक पुणे टू सरळ जापान त्यांना तिकीटच काढून दिलं. नाही आपण कोथरूडात राहिलो तरी राहिलो, बाप्पा कोरियात पोहोचला पाहिजे. आम्ही चेरी ब्लॉसम, यांनी चेरी ब्लॉसम केलं आहे. आम्ही झेंडूचीच फुलं लावली. पण अगं काहीतरी वेगळं यावर्षी आम्ही ठरवलंय. म्हणजे पण तुमच्याकडे नेहमीच वेगळं असतं. हो. हे बघ कसं आहे माहितीये का, आमच्याकडे पारंपरिक गौरी गणपती आहेत आमच्याकडे, ठीक आहे. पण आमच्याकडे देवघरात बसवायचे. म्हणजे माझ्या बाबांच्या आधीची पिढी देवघरात बसवायची आणि आमच्याकडे सगळं सोहळ्यात असायचं. एकदम छोटूसा गणपती, छोटूशा गौऱ्या अशा. पण आई बाबा नेवीत राहिले बाबांच्या नेवीमुळे, आणि तिथे लोकांना पाहिलं. आणि तिथेही म्हणजे अंदमान निकोबार किंवा विशाखापट्टणम मध्ये, महाराष्ट्रामध्ये जेव्हा गणपती बसायचे आणि तेव्हा जेव्हा सगळे एकत्र लोक यायचे, तेव्हा तिथे बघून आईने असं ठरवलं की मोठा करायचा मुलींना शिकवण्यासाठी. ते महत्व कळलं पाहिजे की ती जी कम्युनिटी आहे, ते जे कल्चर आहे ते माझ्या मुलींना कळलं पाहिजे. त्यामुळे आईनी सुरुवात केली ह्या सगळ्याची, आई बाबांनी. आणि आता ते अनस्टॉपेबल. म्हणजे आमच्याकडे छोटा गणपती यायचा, आता आमच्याकडे 2.5 फुटाचा गणपती आहे. मला नाही वाटत आहे की हा कुठेही कमी परत जाणार आहे. हे आता आमच्या दोघींमध्ये, म्हणजे माझ्यात आणि ताईमध्ये, तो जो काही बाप्पा गणपती आहे म्हणले की घरात काहीतरी येणार, घरात कोणीतरी पाहुणा येणार आणि तो राहतोय आपल्यासोबत, त्याचा वास आहे आणि ते डिवाइन आहे सगळं. म्हणजे तिथे शब्दच कमी पडतात माझ्याकडे असं. माझा म्हणजे ऍज अ डेटी मी आस्तिकच आहे, त्याच्यामुळे ऍज अ डेटी माझा विश्वास म्हणजे माझा विश्वास आहे. आणि मग जेव्हा त्याला एक फेस येतो, त्याला एक स्ट्रक्चर येतं, स्पेशली गणपतीच्या रूपात. कारण का, आणि गणपतीची स्टोरी पण तशीच आहे ना.
की फ्रॉम अ मॅन फेस्ड पर्सन टू अ एलिफंट फेस्ड Yeah, गॉड yeah. ऑर अ डेटी. त्याचं स्ट्रक्चर बदलतं, त्याचं रूप बदलतं, तो त्याचे वेगवेगळे निराळे चेहरे आहेत, आकार आहेत. आणि मला त्या बाबतीत फार असं एवढं होमली बाप्पा इज व्हेरी होमली. म्हणजे आपण वैष्णव असतो तर आपल्याला म्हणजे विष्णू किंवा विष्णूचे अवतार असे बापरे खूप बिग जम्बो. आणि आपण जर शाक्त असतो तर मग शाक्त असतो किंवा शैव असतो तेव्हा तेच द ग्रँडिओसिटी इज व्हेरी डिफरंट. पण बाप्पा इज शेजारी. या बाप्पा इज ऑलवेज शेजारी. माझा बाप्पा. येस. आणि हे बघ, मला असं वाटतं बाप्पाची स्टोरी रिलेटेबल पण काय आहे, कारण की त्याची सुरुवातच बाबांच्या ओरड्याने होते. कळलं का? की आई बाबांचा ओरडा खाल्ल्यावर त्या स्टोरीज आपल्याला रिलेटेबल का वाटतात, कारण की कोणीतरी आपल्यासारखं आहे, कोणीतरी जो देव आहे त्यालाही त्याचे आई बाबा ओरडतायत, तोही त्याच्या भावंडांसोबत भांडतोय आणि मॅनिप्युलेट करून त्यांना त्यांच्या साईडने घेतोय. काय तर तुम्हाला चक्र मारल्यात म्हणे. धाकटी भावंड जर असतातच हुशार. हा, पण येस, सो द थिंग इज की हे सगळं रिलेटेबल आहे. त्यामुळे तो माझा बाप्पा जे काही फिलिंग आहे ते तिथनं सुरुवात होते. राईट. की ह्या सगळ्या स्टोरीज ऐकल्यानंतर अरे मी पण केलंय हे, असं होतं की मी पण घाला आई बाबांचा ओरडा. आणि तो मग फिलिंग येतं की नाही, मला माझा बाप्पा येतो. हो. म्हणजे इतरांपुढे इतर देव आहेतच, नाहीयेत असं नाही, पण बाप्पासोबत जे फिलिंग येतं ना की आपल्यातला कोणीतरी, आपल्यातला माणूस, तेच शेजारी. हा. आणि नेहमी आहे सगळीकडे आहे. आणि कधीही जाऊ शकतो, कधीही बोलू शकतो. आता मी एका लेखकाशी बोलत होते आणि त्यांनी त्यांचे म्हणजे तेच ते विचार त्यांचे मांडत होते आणि ते म्हणालेत की देवाशी बोलता यायला हवं सतत तुम्ही. आणि म्हणजे ऑब्व्हियसली देर इज अ सबमिशन इन इट, पण ग्रँडिओसिटी ऑफ सबमिशन आहे की तुम्ही मित्र म्हणून बोलू शकताय, कारण का त्यांनी तुम्हाला जो एक कॉन्फिडन्स येतो. म्हणजे ऑब्व्हियसली की तुम्ही कसं बोलताय, तुम्ही काय बोलू शकताय, काय नाही बोलू शकत आहे, तुमचं ते खूप स्पिरिच्युअल स्पेस असल्यामुळे ती खूप पर्सनल स्पेस आहे. आणि आपण बाप्पा अरे तू ह्याच भाषेत बोलतो बाप्पाबद्दल बोलत असताना. आता पण आपण बाप्पाबद्दल बोलतोय आणि असंच बोलतोय. तर तेच तो जो काय होमली फिलिंग आणि हा माझाच आहे, हा माझा मित्र आहे, सखा आहे, शेजारी आहे, जे काय. आणि ती जी काय होलसम फिलिंग, आणि म्हणून मला वाटतं की ती सगळी अशी उतरते मंडळांमध्ये आणि बाकी सजावटीमध्ये. तू कोण आहेस असं जे काय आपण सगळं काय इतका जोश येतो आपल्यात, इतकी एनर्जी. कुठं आहे ती एनर्जी, कुठं काय झालं तू परवा 3 वाजेपर्यंत. ही मला 3 वाजता मेसेज करते, ऐक ना माझं डेकोरेशन झालं नाही, मी काय करू. मुद्दा तोच आहे की एक संचालन म्हणतो ना. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातला म्हणजे जिथे जिथे गणपती बसतात, पण मी महाराष्ट्रातले गणपती पाहिले, त्यामुळे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस ह्या 10 दिवसात वेगळा असतो हे मी पाहिलंय. गणपती मंडळात आल्यानंतर किंवा गणपती समोर आल्यानंतर तुमचे वाद तंटे सगळे बाहेर उंबरठ्यापाशी जाऊन पडतात. फक्त एक भाव होतो, म्हणजे गणपती बाप्पा मोरया. फक्त ते घरात नाही होत, कारण का घरात तुम्ही भांडता तुमच्याच भावंडांची, नाही डेकोरेशन असं नाही असं. माझ्याकडे तर डेकोरेशन केलंच नाही गेलं माझ्या भावाने. कोण आहे तो कार्यकर्ता? तो पथकात आहे ना, तो पथकात आहे. मी ते बघ, पथकातले आणि मंडळातले कार्यकर्ते घरी कार्यकर्ते नसतात. मला वीट आलंय म्हणून म्हणजे आय डोंट लाईक टू बी एल्डर. मला पण धाकटं व्हायचंय, मला नाही करायचं हे मीच केलंय. हे धाकट्याच डोकं आहे सगळं. आमच्याकडे धाकट्याला डोकंच नाही. पण आमच्याकडे युजली असं होतं की ज्याची आयडिया त्याच्या डोक्याने सगळं करायचं, त्याची बॅटिंग. हा, ज्याची बॅटिंग परफेक्ट. येस. आणि बाकीच्यांनी जे सांगेल ते करायचं. बाकीचे कार्यकर्ते म्हणतात मग असं. त्यामुळे थँक गॉड वाद नाही होत आमच्या इथे. मला पण जो काही सोशल इम्प्लिकेशन असतो ह्या सगळ्याचा, आता म्हणजे आपण घरात वाद करतो, पण माझा भाऊ काय रमणबागेत जाऊन काय कोणाला मारून येत नाही किंवा वाद करत नाही ह्या एका विषयावर. तर त्याचं मला खूप भारी वाटतं. आणि मला इन जनरलच गणपती म्हणजे ऑब्व्हियसली टिळकांनी तो अजून सार्वजनिक पद्धतीने सुरू केला महाराजांनंतर. त्याच्या मागे एक सोशल कॉज होतं आणि आजही त्याच्या मागचे जे काही सोशल इम्प्लिकेशन्स आहेत गणपतीला बघण्याच्या दृष्टिकोनाने मला म्हणजे खूप अप्रिशिएट असं बहुत आय हॅव लॉट ऑफ अप्रिशिएट्स
फॉर यू मॅन. आपण आता एका गाण्याबद्दल बोलत होतो, त्यात मला नेमकी ओळ आठवत नाही आता, पण नावं काढू नको तांदळाचे, मोदक केले लाल गव्हाचे. मला गाण्याची सिच्युएशन माहिती नाहीये, मला त्यातल्या त्यात कसं पिक्चराइज केलं आहे हे माहिती नाही, पण ते कळतंय की इथे जरा लाईक एक डिस्पॅरिटी इन टर्म्स ऑफ मनी आहे. आणि त्या गाण्याचा पुढचा भाव असा आहे की मी तुलाच सांगतोय ना, आणि हे तुझ्याचसाठी चाललंय आणि तुला माहितीये. आणि त्याच्यात अगेन ते तू मध्येच तू एकेरीच आहे ते संभाषण देवाशी असलं तरी. आणि जो काही त्याच्या मागे एक सामाजिक आपली एक जबाबदारी बनते, एक नैतिक जबाबदारी बनते, आणि त्याच्यातनं हा अख्खा जो सोहळा बाहेर पडतो त्याचा काहीतरी वेगळाच रंग असतो असं मला वाटतं. खरंय. म्हणजे सिरियसली, म्हणजे एकतर घरात गणपती येणं ही एक वेगळी भावना आहे, पण ज्यांच्या घरात गणपती नसतात त्यांच्यासाठी ते मंडळात जाऊन ती आरती, तो माहोल, ते जल्लोष. मी तुला सांगते, प्रत्येक घरात जिथे गणपती बसतात, जिथे गणपती बसत नाही, त्याच स्वरूपाची तयारी होते, त्याच जल्लोष, तेच. म्हणजे कुठलाही सण, म्हणजे माझ्यासाठी माझा बर्थडे असतो दिवाळीत, तिथे माझा वाढदिवस दिवाळीत असतो, पण माझ्यासाठी गणपती फेस्टिवल हा जो काही प्रकार आहे, हे जे काही 10 दिवस आहेत, ह्याच्यापेक्षा मोठा सण माझ्यासाठी नाही. तितक्या मोठ्या प्रमाणात मला नाही वाटत की मी कुठला सण साजरा करते. आणि खूप आपण सोशल इंटरॅक्शन पण फार होतं आपल्या. अरे सोशल इंटरॅक्शन होतं, त्याच्यानंतर टॅलेंट्सला वाव मिळतो. प्रत्येकाला काही ना काहीतरी गणपतीत करायचं, शक्ती प्रदर्शन काहीतरी. आता तू हे केलंयस, उद्या जाऊन तू गाणं म्हणशील, मग प्रभाजवळचा मुलगा. कालचाच किस्सा आहे. आमच्या सोसायटीतल्या काकू आल्या होत्या, शी इज आय थिंक 65 नाव, आणि त्या म्हणाल्या मी प्रत्येक वर्षी काहीच ना काहीतरी फॅन्सी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते, आणि मी आता त्या वर्षी डान्स करणार आहे. त्यांना स्वाईनचा एक भाग काढलेला आहे त्यांना स्लिप डिस्क आहे, पण त्या डान्स करणार आहेत. त्यांनी मिरवणुकीत लेझिम खेळल्यात त्या. आणि ह्या सगळ्याची एनर्जी कुठनं येते ना, तर ते माझं कोणीतरी येणार आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं ह्याच्यात येते. म्हणजे प्रत्येकाच्या अंगातले जे काही मदरली इन्स्टिंक्ट्स आहेत ना, हे या 10 दिवसात होतात की माझं येतोय ना, माझा बाळ येतोय, माझा पप्पा येतोय, मला त्याच्यासाठी हे करायचंय, गोडधोडाचं करायचंय, घर आवरायचंय, डेकोरेशन करायचंय, त्याला छान छान सजवायचंय. हे सगळे मदरली इन्स्टिंक्ट सगळ्यांचे जागे होतात. आणि फक्त बायकांचे नाही, पुरुषांचे पण, की माझा पप्पा दिसला पाहिजे सगळ्याद्वारे, मग मी काही पण करीन त्याच्यासाठी, मग राब आहे. म्हणजे पार. आणि लग्नात कुर्ते घालणार नाही, पण मंडळात जायला मला 10 दिवसांचे 10 वेगळे कुर्ते हवेत. सकाळची आरती वेगळी पाहिजे दिसायला, संध्याकाळच्या आरतीला वेगळं पाहिजे दिसायला, आणि मग ते आणि व्हरायटी ऑफ टोप्या हव्यात. ही याच्यावर जाणार नाही, अरे नाही ही शाखीची आहे, नको. ठरवून मिळवून मग बँडवाले बनणार, सगळे बँडवाले बनणार, तेव्हा सगळं चालतं. आणि मग बाप्पासोबत असा फोटो काढणार. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये बॅकग्राऊंडला जी काही मंडळात गाणी वाजलेली असतात, मला असं वाटतं ते म्हणजे ती गाणी वर्षभर आपण ऐकत नाही. माझा मुद्दा आहे की मी सतत एखादं गाणं ऐकलं की आपोआप प्रत्येकाच्या तोंडात बसतं, पण ही गाणी आपण फक्त ह्या 10 दिवसात ऐकतो. म्हणजे ही चिक्क मोत्याची माळ, आणि ते चिक्क कसं म्हणायचंय हे प्रत्येकाला कसं माहितीये, हे कसं काय रुजलंय, कारण का ते रुजलंय, ते रक्तात आहे आपल्या. आता मला असं वाटतं आणि तो जयदेव वरच जायला पाहिजे. आणि जयदेवलाच काही लोक जयदेव म्हणणार, बाकी आरती आली नाही तरी चालेल. असं मला वाटतं की लाईक इन जनरल म्युझिकचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ती गाणी आपण ते लहानपणीपासून ऐकतोय, आणि मग आपण प्रेझेंट मध्ये नॉस्टॅल्जियामध्ये जातो त्या गाण्यांच्या. ऍब्सोल्युटली. नाही, पण एक सेकंड पॉज. मला पब्लिकली अपील करायची आहे. तुला कळतंय का की ते जे अग्निपथ आणि मोरया त्या मूवीज मध्ये ते अगदी एकदम खूप जोशात वाजलेले म्हणजे गणपतीची आरती आणि गाणी, आणि मग आणि मग तो जो काय क्रिसेंडो चढेल,
कर्पूर आरतीला आणि मग आणि मागे बॅकग्राऊंड मध्ये एक म्हणजे हिरो आरती करतोय आणि बॅकग्राऊंड मध्ये कोणतरी विलन म्हणजे त्याचा मर्डर होतोय, काहीतरी कम्युनल व्हायलन्सच होत आहे. आणि मग बाजीराव मध्ये पण इट्स सिमिलर, तिच्यावर अटॅक होतो. मला काहीतरी तसं हवंय, असं रक्त गरम करणार. कळतंय का? कुठे नेऊन ठेवलाय अजय अतुल माझा? तर पब्लिकली आम्ही अपील करतोय की असं आम्हाला खूप इच्छा आहे आणि खूप वर्षात तसं काही गाणं आलं नाही आलंय. आणि गणपतीचं गाणं एखाद्या मूवी मध्ये असणं इज की तो मूवी हिट होणं, म्हणजे तुम्हाला तो मूवी लक्षात राहू देत न राहू देत, ते गाणं लक्षात हमखास लक्षात राहतं. आणि मराठीच गणपतीची गाणी वाजू शकतात. म्हणजे शाहरुख खानच्या आय थिंक डॉन मध्ये मोर्या मोर्या आहे, त्याच्यानंतर एबीसीडी मध्ये गणपतीची गाणी झाली आहेत, पण ती इतकी नाही वाजत. जी मराठी गणपतीच्या गाण्यांमध्ये जो काही एनर्जी वाजायला लागतो, येस ऍब्सोल्युटली, तो जो काही भाव आहे ना, तो मला असं वाटतं की तो बेडा करतो. म्हणजे घोड्याच्या कानात वारे शिरल्यासारखं कसं बाजूला तसं आहे प्रत्येक महाराष्ट्रीयन सुटतो. तोच शब्द आहे देवा दिले. अरे डिरेक्टली बाप्पा दिसतो, प्रत्येकाला समोर बाप्पा दिसतो आणि अक्षरशः अंगावरचे हारे येतात. होतंय ते मला जरा असं. आणि खरं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र आहेत आणि अशा भिडल्यात आपल्यात त्या. कारण का आपण पहिली गोष्ट एक तर मोठे झालोय आणि म्हणजे नॉट जस्ट नॉस्टॅल्जिया व्हॅल्यू बट ऑल्सो मॉरल व्हॅल्यूज पण त्याच्यात अशा खूप रुजल्या आहेत. खूप म्हणजे रिलिजियस व्हॅल्यूज रुजल्या आहेत त्यात आणि आपण घडलोय तसं. तर त्याचे इम्प्लिकेशन्स असणं मला वाटतं की ते मी माझ्या मित्राशी बोलत होती की सणांचा काय हेतू असेल. आम्ही अगदीच फिलॉसॉफिकली विचार करत होतो. तर बोलता बोलता असं निघालं की आपण आयुष्य फार मॅस्क्युलिन वे मध्ये जगतो इन जनरल. इट्स व्हेरी डिरेक्शनल. प्रपंच चालवायचा आहे, घर चालवायचं जे काही आहे. आणि आपल्याकडे फेस्टिवल्स पण नीट वाटून दिलेले आहेत. असं नाही का म्हणजे हो श्रावणात आणि ह्या भाद्रपदात जरा 2-4 सण जास्त येतात, पण इन जनरल ऑल्सो इट्स व्हेरी वेल डिस्ट्रीब्युटेड. आणि त्यात काय होतं मला असं वाटतं की तुमची जी फेमिनिन असतं, जे काही डिवोशन असतं, सबमिशन असतं, तो जो भाव असतो सगळ्यांमधला तो येतो बाहेर. तुम्ही क्रिएटिव्ह होता, तुम्ही डिरेक्शनलेस असता तुम्ही त्या बाबतीत. आणि तुम्ही फक्त असता, तुम्ही प्रेझेंट असता, तुम्ही घरच्यांच्या सानिध्यात असता, तुम्ही एका वेगळ्या वातावरणात असता. आणि ती गणपतीची स्पेशली मजा आहे कारण का त्यात हे सगळेच एलिमेंट्स येतात. ट्रू. म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी कम्युनिटी बिल्डिंग इतकं होतं, एक आपलेपणाचा भाव म्हणजे अनोळखी माणसांसाठी पण येतो की एकतर मिरवणुकीत कोणासोबतही काही डान्स करू शकता. आणि मी इतके वर्ष झाले मी गावात जाते, म्हणजे मानांचे गणपतीची मिरवणूक मिस नाही करायची. हा जो काही माझा मुद्दा आहे. तर कालच जाऊन आले नाही. तर हे इतक्या वेळा ऑब्झर्व केलंय मी की वाईट लोक असणारच आहेत आणि काही पुरुष येतात खेळायला, बट देन देर आर अनोळखी पुरुषच त्यांना असे न काहीही राडा करता त्यांना त्यांचे आणि दे मेक यू फील सेफ. आणि हे सगळं गणपती म्हणजे हे सगळं मिरवणुकीत होतंय. आणि मग बाप्पाचं विसर्जन झाल्यावर येताना परत तुम्ही सगळ्यांना प्रसाद वाटत फिरताय, तो कोणी माहित नाही मला. मी रॅन्डम लोकांकडनं खायला घेतीये. इतर वेळेस मला काय वाटेल काहीतरी इसमें क्या है कुछ गडबड. गणपतीच्या वेळेस प्रसाद हातात पडला की तोंडात जातो. हा जो काही फिलिंग आहे ना, ते जे काही ट्रस्ट आहे हे सगळं बिल्ड होत आहे. आणि त्याच्यामुळे ते कम्युनिटीवाला फिलिंग आपल्यात तरी अजूनही जागरूक आहे. आणि मला तर वाटतं की ते अजून वाढत चाललंय. कारण का तेच आपण जसं म्हणलं की याचे सोशल आस्पेक्ट पण वाढत चालले. आता जर आपण 20-30 वर्ष आधीची गोष्ट घेतली, किती पथक होते पुण्यात. म्हणजे जर आपण पुण्याला सांस्कृतिक माहेरघरही म्हणलं तरी, आणि इथनं सगळीकडे बाहेर पसरले हे पण मान्य केलं. आजच्या घटकेला मी नागपूरचे मी सांगू शकते, नागपुरात मला 10 पथकांची नावं माहिती आहेत. हे मी म्हणत नाही की अडॉप्टेड आहे, पण मायग्रेटेडही असू शकतं. आज रमणबाग बर्लिनमध्येही वाजवतो. आपण हे जातंय आणि आपण कुठेतरी त्याला नेतोय, म्हणजे आपल्या मुळे जात आहे का नाही. मला पुलांचं ते वाक्य फार आवडतं. काय संस्कृती तुम्हाला तुम्ही संस्कृतीला सांभाळत नाही, संस्कृती तुम्हाला जपते.
आणि तसंच आहे, म्हणजे आपण संस्कृती जपायला आपण असा आपला खारीचा वाटा असेल की नाही बाबा आपण हे करूयात किंवा आपण ते करूयात, पण ती संस्कृती जी आपल्याला जपते आहे, जी आपल्याला घडवते आहे, आपल्या येणाऱ्या जनरेशनला घडवते, त्याचं काहीतरी येणारी जनरेशनवर लक्ष देत आहे मला. खूप भारी काहीतरी चाललंय सोशल मीडियावर. हो, अरे एकतर मला इतकं कौतुक आहे आपल्या जनरेशन आणि आपल्या येणाऱ्या जनरेशनचं की आपण प्रत्येक गोष्टीला एक ट्रेंड बनवून सो आय नो वेअर दिस इज गोइंग. सॉफ्ट लॉन्च गणपतीच्या वेळेस सॉफ्ट लॉन्च हा प्रकार सुरू झालेला आहे, जो सुरू नाही झालाय, जो इतके वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महाराष्ट्रीयन्स जेवला का हे विचारून जितक्या सहजपणे फ्लर्ट करतात तितक्या सहजपणे त्यांच्या पार्टनर्सला ते सॉफ्ट लॉन्च करतात गणपतीमध्ये, आणि हे चालत आलेलं आहे. हे पिढी जाते म्हणजे तू झाली असं सॉफ्ट लॉन्च. मी सॉफ्ट लॉन्च नाही झाले, मी हार्ड लॉन्च झाले गणपतीत. अरे वा. गणपतीच्या आदल्या आठवड्यात सांगितलं लिसन असं असं आहे, आणि मग विसर्जनाला सरळ घरी त्याच्या, आणि मग रिलेशनशिपचं विसर्जन नंतर झालं असेल. हे बघ ही अशी करते. त्याला माहिती आहे सगळं, मग तू कर ना काहीतरी. सो मला हे बघ, हा जो काही सॉफ्ट लॉन्च प्रकार चाललाय ना, म्हणजे इतकं क्यूट टर्म आहे तर. हो, पण मला असं वाटतं की आपण करून झालेलं आहे. मला तर होऊच नाहीये मी सॉफ्ट लॉन्च वगैरे व्हायचं. मी याला डायरेक्टली प्रभात रोडच्या घरात गणपतीमध्ये हार्ड लॉन्चच होईल. हार्ड लॉन्चच होईल प्रभात रोडच्या कुठल्या तरी घरात अशा अपेक्षा आहे. पण मी तुला सांगते की तो जो काही फिलिंग आहे की तुम्ही साडी नेसून जाताय त्याच्या घरी, आणि मग काकू काही मदत करू का, आणि काकू प्रसादाला आणलंय, तुम्हाला नैवेद्याला ठेवायचं असेल तर ठेवू. हा, अरे बापरे, असं मला गुलाबी होतंय. काही नाही, आमचं तरी आम्हाला गुलाबी होतंय. आमचं हवेत आहे सगळं याच्या हातात आणतोय तो काय. हो, तो ट्रॅफिक जसा तो अडकला तो तसंच हे अडकले, येतील ट्रॅफिक मधनं बाहेर. मला नाही वाटत आहे की मी सॉफ्ट लॉन्च, मला असं वाटतं मी सॉफ्ट लॉन्च करेन, कारण की आमच्या घरात इतकी माणसं येतात गणपतीमुळे की त्यालाच मला बोलवावं लागेल. हरवेल तो तुझ्या घरच्या घरी खरं तर. त्यामुळे तो येऊन जाईल आणि तो जाईल. आणि कोण नेमका कुठला, अच्छा बघितलं असेल असं वगैरे होईल. डबा घातला होता प्रसादाला काय आणलं होतं सांग. मला आवडतंय हे जे काय चाललंय. मी गौरीत सॉफ्ट लॉन्च झाले होते एका सीन मध्ये. आमचा काही सीनही नव्हता, पण म्हणून होऊ शकतो नाही होऊ शकत असं ऑन ऑफ होतं, पता नाही असं. आणि आम्ही त्याच्या गावी गेलो होतो, म्हणजे त्याच्या गावी असतात तर आम्ही गेलो होतो, आणि मग गावी गेलो तर नदीवर पण जाऊया, तर मग मोजून कपडे नेले होते आणि भिजलो, आणि मग नव्हतं काही. आणि द ओनली थिंग रिमेनिंग देअर वॉज त्याच्या आईची हिरवी साडी, आणि ती गौरीत. आणि आय वॉज लाईक काय चाललंय, वा सुंदर. ही इज मॅरिड नाव, बट लाईक दॅट हॅज बिकम लाईक अ कोर मेमरी फॉर मी. या, आणि तो विसरलाही असेल ह्या सगळ्या. डू वी केअर? नो, बट पण तुम्ही करताय ना काहीतरी, प्लीज करा. सो या, म्हणजे गणपती. मला हे पण कौतुक वाटतं, आता माझा भाऊ ऑलवेज पथकत आहे, आय एम ग्लॅड. पण पथकत यांच्या काय म्हणजे हा वधूवर सूचक मंडळच झालंय. केवढं त्या मध्ये रील्स व्हायरल होत होत्या की पथक नसून वधूवर सूचक मंडळ आहे. ऍब्सोल्युटली, म्हणजे इतके. अरे एकतर पथकात जाणं हे म्हणजे इट इज पुटिंग यू आउट देअर, इट इज कमिंग आउट टू द सोसायटी की मी आहे. आमच्याकडे बॉस नसतात, आमच्याकडे पथक असतं, आमच्याकडे पथक आहे, आणि आमच्याकडे मिरवणूक आहे, आणि आमच्याकडे सगळे सारखे कपडे घालतात. आणि मग त्या पथकात म्हणजे कुणीतरी पथकातलं आवडलं तर मग त्या पथकात आपला कुठला मित्र आहे किंवा कुठल्या मित्राचा मित्र आहे, आणि मग ती कोण आहे रे किंवा तो कोण आहे रे, ह्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन काढा. म्हणजे दिस इज अ नेटवर्क. हे डेटिंग ऍप, हे बंबलचे जे काही फीचर्स आहेत, वर्क वाईज, फ्रेंड्स वाईज, ह्या सगळ्या गोष्टी हे फक्त 10 दिवसात घडवून आणतात आणि ते वर्षभर टिकतात. आणि त्याच्यावर पण बाप्पाचीच कृपा असते. ऍब्सोल्युटली.
त्याच्या समोरच होतंय, त्याच्याच साक्षीने होतंय, त्याच्याच मुळे होतंय. त्यामुळे कोण आहे साक्षीदार? तुमचा बाप्पा. एव्हरीथिंग बाप्पा. त्यामुळे मला असं 5 प्रॉब्लेम्स 1 सोल्युशन. आय थिंक ऑल प्रॉब्लेम्स 1 सोल्युशन. ट्रू. आणि हे बघ, म्हणजे मी अग्नॉस्टिक आहे. माझा मूर्तीपूजेवर विश्वास नाहीये, तुला माहिती आहे. मला उपवास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही पटत, किंवा एक पर्टिक्युलर वेळेलाच तुम्ही हे असं वागलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, आरती केली पाहिजे. मला असं वाटतं की 2 हात एक मस्तक समोर ठेवलं ना की गोष्टी होतात आणि आयुष्यात चांगलं वागा. पण मी स्वतः बघते, आय सी टू इट की प्रत्येक गोष्ट होतीये की नाही. गणपती पूजेत म्हणजे घरी गुरुजी आले तर त्यांच्याकडनं एखादी स्टेप मिस झाली पूजेतली, तर मी आठवण करून देते, नाही हे पण व्हायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेही असं वाटत नाही की करायला लागतात, त्या स्वतःहून होतात. ते स्वतःहून फिलिंग येतं की नाही हे केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं हा जो काही फिलिंग आहे ना, हे वर्षभर नसतं. हे कुठेतरी हे जो काही सॉफ्ट लॉन्च करायचा प्रकार आहे हा इतर वेळेस जर केला आपण तर तो होणार नाही. तो त्याचा तितका इम्पॅक्ट कदाचित येणार नाही. इम्पॅक्ट किंवा ते स्पेशल आहे सगळं. इट्स लाईक पहिलं प्रेम. हे पहिलं प्रेम आहे माझं. आणि हे जे काही फिलिंग आहे ना, हे आपुलकी जे काही वाटते ना आतमधनं, आणि करावं असं जे काही वाटतं ना की नाव वी हॅव टू गिव्ह इट बॅक टू सोसायटी, हे पण या 10 दिवसात. हो आय एग्री. म्हणजे आम्ही इतके वर्ष झाले कुठेही थर्माकोल किंवा इतर गोष्टी ज्या पर्यावरणासाठी प्रॉब्लेमॅटिक आहेत अशा नाही वापरत. आम्ही हे ठरवलंय की बाप्पा आणतो तर मग बाप्पा पर्यावरण विदाऊट हार्मिंग नेचर कसं करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मग आम्ही ठरवल्या. पण मग तेच आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी की वी हॅव टू गिव्ह इट बॅक टू द सोसायटी, हे सुद्धा गणपतीमध्ये वाटतं स्वतःहून. हे 365 डेज वाटायला पाहिजे, पण हे ह्या 10 दिवसात तरी वाटतं, हे मला खूप छान वाटतं. हे एक हायलाइट म्हणून वाटतं. कदाचित तुम्ही इतके कॉन्शियस नसता काही स्टेप्स बद्दल, पण या 10 दिवसात तुम्ही म्हणजे मला इन जनरल असं वाटतं, आणि माझा फार विश्वास आहे की काही दिवसांची काही फ्रिक्वेन्सी असते, काही म्हणजे काहीतरी संचारतं. आणि या 10 दिवसात आणि मला म्हणजे हे 10 दिवस आणि मग आपला पितृपक्ष, त्या पूर्ण फेज मध्येच मला पर्सनली फार हे जाणवतं. आणि मला पर्सनली फार फील होतं की तुमचं जे काही देणं लागतं तुम्ही ते ऍक्टिव्हली करता, ते ऍक्टिव्हली डोक्यात राहतं. ते पॅसिव्हली बॅक ऑफ द माइंड सतत असतंच, पण इथे ते ऍक्टिव्हली असतं आणि ते त्याच्या हिशोबाने तुम्ही गोष्टी घडवून आणता. म्हणजे माझ्याकडे माझा भाऊ झाला म्हणून आम्ही गणपती आणला. म्हणजे माझा भाऊ नवसाचा नाहीये, पण ठीक आहे असं. आणि तेव्हापासून आम्ही गणपती करतो. आणि आमच्याकडे तेच पारंपरिक नसल्यामुळे काय स्टेप्स आहेत, काय व्हायला हवं, काय नको नाही व्हायला हवं, आणि पारंपरिक पद्धती काय आहेत हे नाही माहिती आम्हाला. आणि इट्स व्हेरी अडॉप्टिव्ह. यांच्याकडून हे घेतलंय, यांच्याकडून हे घेतलंय, यांच्याकडून हे घेतलंय, आणि मग आता आम्ही स्वतःची जी काही पद्धत सुरू केली आहे ती सुरू केली आहे. आणि अजून त्याच्यात आम्ही फार इन्व्हेस्ट नाही करतो, पण आता ते जे करतोय किंवा नवीन जे काही शिकतोय ते आपण किती इम्प्लिमेंट करतोय, आणि त्याने आपण सोसायटीला कसं म्हणजे परत देऊ शकतो, किंवा काय वेगळं घडवून आणता येईल ह्याबद्दल तुम्ही फार कॉन्शियस असता असं मला वाटतं. हे 10 दिवस फॉर मी माझ्याकरता पूर्ण 1 महिनाभर. सो आय थिंक फक्त मज्जा तर हा खूप मोठा पार्ट आहे, मेजर पार्ट आहे सध्या तरी, पण कुठेतरी त्याचं जे काय म्हणजे माझ्याकरता एक स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स आहे ते पण मला असं स्टार मार्क नोट करायला लागेल. ऍब्सोल्युटली. म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी बाप्पा करून घेतो असं. मी जे सुरुवातीला म्हणलंय की होतं ते, आणि माझा इतर गोष्टींवर विश्वास नसेल, पण या 10 दिवसात मी तुला म्हणलं तसं की ते करावं असं वाटतं, आणि ते होणं हे ह्या सगळ्या गोष्टी होतात, आणि कुठेतरी त्या बाप्पाच्या येण्यामुळे होतात असं मला वाटतं. तो विश्वास आहे माझा. 2 वर्ष आधीची गोष्ट, 2 का 3 वर्ष आधीची गोष्ट, आणि मला घरी नव्हतं जाता येणार गणपती करता, आणि काहीतरी खूप मेजर झालं होतं आणि मला ते पचत नव्हतं. आणि पुण्यात राहणं म्हणजे जर मी राहिलीस तर मी काहीतरी वेडं वाकडं केलं असतं,
अशी परिस्थिती म्हणजे मेंटली असं काहीतरी जरा सिच्युएशन होती की लिसन आय शुड गेट आउट ऑफ पुणे. आणि हमखास गणपती होते, म्हणलं चल मुंबईला जाऊया. आणि मैत्रिणीकडे गेले आणि मी म्हटलं मी इन्व्हॉल्वच होणार नाहीये, मला इन्व्हेस्टच व्हायचं नाहीये. लाईक मला फक्त डिटॅच व्हायचं आणि आय जस्ट वॉन्ट टू लाईक बी. आणि पुण्यात अख्खीकडे फेस्टिव्ह वातावरण आणि मी तिथे दादरला राहणार होते, तिथे फेस्टिव्ह वातावरण आणि काही कळत नव्हतं. आणि जिच्या घरी गेले होते ती मराठी पण नाहीये, ती म्हणे नाही मतलब हम भी करेंगे. आणि ते फ्लॅटवर राहायचे आणि ती म्हणाले तू भी चल. म्हणलं ठीक आहे, मूर्ती आणायला. म्हणलं ठीक आहे. आणि ते त्यांच्या समजुतीने करत होते ते. आणि मग आपली तेच मदरली इन्स्टिंक्ट, एक सेकंड असं नसतंय, असं असतंय. आणि मग मला तेव्हा काहीतरी मला अक्षरशः मला रडायला आलं. आम्ही गणपतीची मूर्ती घरी घेऊन जायला आलो, तिथे आरती केली आणि काय झालं मला कळलं नाही. आणि मी गणपतीची मूर्ती पूर्ण 2 किलोमीटर चालत नेली हातात आणि मी पूर्ण वेळ रडत होते. आणि मला कळत नव्हतं काय होतंय काय नाही. पण तेच मला तेव्हा फक्त एकच गोष्ट जी चमकली किंवा जे असं संचारलं की तो करवून घेतो. ऍब्सोल्युटली. म्हणजे आणि तुला सांगू का की गणपतीचा मुद्दाच हा आहे की पर्टिक्युलरली तुम्ही असंच केलं पाहिजे. गणपती बाप्पाचं आहे ना असं आहे की तुम्हाला जेवढं येतंय, जेवढं जमतंय, जी तुमची बुद्धी आहे तुम्ही पूर्ण मनोभावे करा आणि तो तुम्हाला पावतो. मला म्हणजे एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे ही की इतर देवांचं एका ह्या दिवशी असं केलं पाहिजे की असं वागलं पाहिजे, तर आरती करायची किंवा पूजा करायची पद्धती आहे. बाप्पाचं असं नाही आहे. बाप्पा जे गाण्यात म्हणलं गेलंय की त्याला माहिती आहे, तो तुमच्या घरातला आहे, त्याला तुमची सिच्युएशन माहिती आहे, त्याला तुमचं इंटेन्शन्स माहिती आहेत. तुम्ही बाप्पासाठी जे काही कराल, जसंही कराल, तो सगळं पळसून घेतो. तर आणि ऐकतच आहे तो, म्हणजे त्याचे ऐकतो आहेच तो, त्यामुळे त्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यामुळे मी कधी एकतर बाप्पासमोर जाते ना तेव्हा मागायची वेळ येत नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं असतं की आहे ते आहे, तुझ्या हाती आहे, तू करून देशील ते कर. त्यामुळे मला असं वाटतं की आपण इथं थांबूयात, आमचा मेकअप जाईल. आणि तुम्हाला सगळ्यांना या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बाप्पा तुमच्या घरी भरभराटी आणो, आनंद आणो, सुख आणो. आणि आम्हाला पण येऊ कुठेतरी आमच्यासाठी प्रभात रोडची स्थळ आणो. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. थँक्यू सो मच. विल सी यू नेक्स्ट टाइम ऑन उगाच काहीही. गणपती बाप्पा मोरया.